एकनाथ शिंदे यांनी सातारा तालुक्यातील कोडोली गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेश उत्सवानिमित्त भेट दिली। यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद याशनी नागराजन उपस्थित होत्या। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। तसेच नवीनच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल तसेच चॉकलेट देत नवीन मुलांचे स्वागत केले। आता अभ्यास जोरात करणार, चांगला अभ्यास करणार आणि खेळणार। मैदानी खेळ खेळता की नाही? मैदानी खेळ आपल्याला खेळायचे, मैदानी खेळ विसरायचं नाही, बरोबर? मोबाईल येतो त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं। आपल्याला मैदानी खेळ खेळायचे आणि भरपूर अभ्यास करायचा, भरपूर खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा। तुला काय आवडतं? कुठला खेळ आवडतो? क्रिकेट। क्रिकेट तुला दोघांना पण? मग तुम्हाला काही काय आवडतं? तुम्हाला लंगडी। अच्छा, लंगडी तुला खेळ आवडतो। आणि दुसरं तुम्हाला काय आवडतं खेळ? सांग ना। खो खो आवडतो? काय आवडतो? खो खो। अच्छा, आणि तुला? मग कबड्डी खेळतो? तू खेळतो बा? अच्छा, नाही छोटे मुलं खेळतात ना, कॅडबरी घ्यायचा आणि अभ्यास भरपूर करायचा। ही जिल्हा परिषदची शाळा आहे ना, मी पण नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, कुठल्या नगरपालिकेच्या। आणि मग नगरपालिकेच्या शाळेत शिकला, मग काय तो पुढे मोठा होत नाही का असं काय तुम्हाला वाटतं? जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलं पण खूप मोठी मोठी झाली। तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अशाच सरकारी शाळेत शिकले आणि देशाचे राष्ट्रपती झाले, हे माहिती आहे तुम्हाला? आणि आपल्या आताच्या राष्ट्रपती महोदय आहेत ना, द्रौपदी मुर्मूजी, या पण आदिवासी शाळेमध्ये शिकल्या, आदिवासी। आणि मग राष्ट्रपती झाल्या। आपले प्रधानमंत्री पण मोदी साहेब अगदी गरिबीतून शिकले, सरकारी शाळेतून, आणि प्रधानमंत्री झाले। त्यामुळे तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठं व्हायचंय तुम्हाला, बरोबर? मुख्यमंत्री महोदय देखील अनेक शाळांमध्ये, आज खरं म्हणजे तुमच्या सगळ्या शाळांमध्ये आज तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी आहात। लाडके काय? कारण तुम्ही उद्याचं भवितव्य आहे, बरोबर? तुम्हाला देश घडवायचा आहे, महाराष्ट्र घडवायचा आहे, आणि म्हणून तुम्ही आपल्या देशाची संपत्ती आहात। काय म्हणाल मी? संपत्ती, आणि आम्ही लोक त्या संपत्तीचे ट्रस्टी आहोत। आणि त्यामुळे देश घडवायचा आहे तुम्हाला, महाराष्ट्र घडवायचा आहे, आणि म्हणून तुम्हाला आता पहिलीचा वर्ग आहे आपला, आणि तिसरीची मुलं आहे त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही। अभ्यास खेळता खेळता अभ्यास करायचा, म्हणजे खेळायचं पण, आणि म्हणजे नंतर अभ्यास पण तेवढाच करायचा। तुम्हाला मोठा व्हायचं ना सगळ्यांना? काय 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 व्हायचं तुम्हाला? एक सांग, काय व्हायचं? शिकून पुढे काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं। तुला काय? आणि तुला काय? शिक्षक। हा, बघा शिक्षक।